पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिन्थकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 3 मराठी. करिन्थकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 3. करिन्थकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 3. ख्रिस्त अनुयायी लोकच पौलाची शिफारसपत्रे आहेत. ख्रिस्त अनुयायी लोकच पौलाची शिफारसपत्रे आहेत. आम्ही आपली वाखाणणी पुन्हा करू लागलो आहो काय? अथवा जशी कित्येकास तशी आम्हास तुम्हाकडे किंवा तुम्हापासून शिफारसपत्रे पाहिजेत काय? तुम्हीच आमचे पत्र आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, सर्व मनुष्यांना कळलेले व त्यांनी वाचलेले असे आहात. शाईने नव्हे तर सदाजीवी परमेश्वराच्या आत्म्याने लिहिलेले, दगडी पाट्यांवर नव्हे तर मांसमय अंतःकरण रूपी पाट्यांवर लिहिलेले, आमच्या सेवेच्या योगे सिद्ध झालेले ख्रिस्ताचे पत्र, असे तुम्ही प्रसिद्ध होत आहात. असा परमेश्वरासंबंधी भरवसा आम्हास ख्रिस्ताद्वारे आहे. आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरविण्यापुरते समर्थ आहो असे म्हणत नाही. आमचे सामर्थ्य परमेश्वरापासून आहे. त्यानेच आम्हास नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे. कारण लेख जीवे मारतो, आत्मा जिवंत करतो. नियमशास्त्र वैभवापेक्षा सत्य सुवार्ता वैभव अधिक तेजस्वी. नियमशास्त्र वैभवापेक्षा सत्य सुवार्ता वैभव अधिक तेजस्वी. जिचा लेख दगडावर कोरलेला असून जिचे पर्यवसान मृत्यूत होत असते, असे ती सेवा एवढी तेजस्वी होती की मोशाच्या तोंडाचे तेज नाहीसे होत चाललेले असूनही इस्रायल लोकांना त्याच्या तोंडाकडे दृष्टी लाववेना. तर आध्यात्मिक सेवा विशेषतः तेजस्वी होणार नाही काय? कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्व ती विशेषतः फारच जास्त तेजोमय असणार. इतकेच नव्हे तर जे तेजस्वी होते ते या तुलनेत अतितेजाने तेजोहीन झाले. नष्ट होत चाललेले जर तेजयुक्त आहे, तर जे टिकाऊ ते विशेषतः तेजस्वी असणार. तर मग आम्हास अशी आशा असल्यामुळे आम्ही फार प्रशस्तपणे बोलतो. इस्रायल लोकांनी नाहीशा होणाऱ्या गोष्टींच्या अंतावर दृष्टी लावू नये म्हणून मोशे आपल्या मुखावर आच्छादन घालीत असे, तसे आम्ही करीत नाही. परंतु त्यांची मने कठीण झाली. कारण जुना करार वाचण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन आजपर्यंत तसेच न काढलेले राहते. ते ख्रिस्तामध्ये नाहीसे होते. आजपर्यंत मोशाचा ग्रंथ वाचण्यात येतो तेव्हा त्यांच्या अंतःकरणावर आच्छादन राहते. परंतु ते प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढले जाते. प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसून आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत. आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत.